नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप शिंदे आपल्या CMCR या ग्रुपमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. काही तांत्रिक कारणामुळे आपण वेबिनार नाही घेऊ शकलो, पण डेफिनेटली मी तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ सेंड करण्याचा प्रयत्न करत आहे. आजचा आपला सब्जेक्ट होता सेक्टरल ॲनालिसिस आणि येणाऱ्या अपकमिंग इव्हेंट म्हणजेच फेस्टिवलमध्ये कोणकोणत्या स्टॉकमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि चांगले रिटर्न्स घेऊ शकता, अशा सेक्टर आणि त्या कंपन्यांची आज आपण इथे चर्चा करणार आहोत. चर्चा करण्यापूर्वी आपण निफ्टी 50 आणि आपला बँक निफ्टी याच्यामध्ये काय आता सध्या काय स्थिती आहे आणि पुढे काय होणार आहे हे थोडं फार आपण चार्टच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. जर निफ्टी 50 मध्ये आपण जर विकली चार्ट घेतला आणि फिब रिट्रासमेंट जर पाहिली तर ती जवळजवळ 17,350 जो की निफ्टीचा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे तिथे ट्रेड करण्याचा प्रयत्न करत आहे. ही फिब रिट्रासमेंट आपण करोनापासून जेव्हा डाऊनफॉल झालेला आहे तेव्हापासून आपण ती फिब रिट्रासमेंट घेतलेली आहे. म्हणजे फिब रिट्रासमेंट जवळजवळ लॉंग टर्मची आहे. बट स्ट्रॉंग रेजिस्टन्स हा आता निफ्टी 50 ला 17,300 किंवा 400च्या आसपास आपल्याला पाहायला मिळेल. जेव्हा आपण वन डेचा चार्ट पाहतो निफ्टी 50 मध्ये, तो 20 EMA पासून बराच फार लांब ट्रेड करत आहे. इथे तुम्ही पाहू शकत आहात. जर निफ्टी 50 मध्ये थोडंफार करेक्शन होण्याचा जर प्रयत्न झाला या लेवल पासून, तर तो 20 EMA च्या आसपास आपल्याला ट्रेड करताना पाहायला मिळेल. जर शॉर्ट टर्मचा व्ह्यू घेतला फिब रिट्रासमेंट मध्ये, तर पुढचा जो स्ट्रॉंग रेजिस्टन्स असेल तो 17,500च्या आसपास असेल आणि सपोर्ट 17,200 ते 17,000च्या आसपास आपल्याला पाहायला मिळेल. तर निफ्टी 50 मध्ये रॅली आपल्याला अपकमिंग सेशन मध्ये पाहायला मिळेल, पण थोडंफार करेक्शन होण्याची शक्यता आहे, जी की 20 EMA च्या आसपास करेक्शन आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे 17,000 आपण त्याचा सपोर्ट घेऊ शकतो. पुढे आहे बँकिंग म्हणजे बँक निफ्टी, दॅट इज बँकिंग सेक्टर. विकली बँक निफ्टी ही अंडर परफॉर्मन्स राहिली आहे, कारण त्याने प्रिव्हियस हाय जो आहे तो अजून ब्रेक आउट दिलेला नाहीये आणि तो एका कन्सोलिडेटेड झोन मध्ये ट्रेड करत आहे. ह्या काही माझ्या लेवल्स आहेत जे आम्ही मार्क केलेल्या आहेत. ही लेवल पाहता, जे की 36,300 ची लेवल होती, याच्यामध्ये रेजिस्टन्स देऊन परत सपोर्ट घेऊन त्याने ब्रेकआउट दिलेला आहे. त्याच्या पुढचा जो आपला रेजिस्टन्स जर पाहायचा असेल तर तो 34,700च्या आसपास बँक निफ्टीचा आपण रेजिस्टन्स पाहू शकतो. जर डेच्या चार्ट मध्ये गेलो तर आपल्याला प्रिव्हियस हाय जो आहे तो 34,400च्या आसपास आहे. म्हणजे अपकमिंग वीक मध्ये किंवा मंथ मध्ये बँक निफ्टी ही 36,100 ते 34,700च्या रेंज बाउंड मध्ये ट्रेड करण्याची शक्यता
आहे, कारण की त्यांनी जो प्रिव्हियसचा जो रेजिस्टन्स होता तो ब्रेकआउट दिलेला आहे, तो आता बिकम सपोर्ट्स होणार आहे आपल्यासाठी. त्यामुळे बँक निफ्टीसाठी आपल्याला जी रेंज राहणार आहे ती 37,700 ते 36,100. आता फेस्टिवल सीझन येणार आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीची डिमांड वाढणार आहे. मोस्टली जेव्हा दिवाळी येते तेव्हा 3 सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त खरेदारी आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे एक ॲटो सेक्टर, ज्याच्यामध्ये 2 व्हीलर आणि 4 व्हीलर सेगमेंट आणि कमर्शियल सेगमेंट येते. दुसरा सेक्टर आहे होम अप्लायन्सेस किंवा कन्झ्युमर्स. त्या सेक्टरमध्ये इलेक्ट्रिकल अप्लायन्सच्या ज्या गोष्टी असतात त्याची आपल्याला खरेदी पाहायला मिळते, जसे की फ्रीज असेल, मिक्सर असेल, वॉशिंग मशीन असेल, अशा ज्या इलेक्ट्रिकल होम अप्लायन्सेस आहेत ज्या की घरगुती उपयोगी पडतात, अशांची खरेदारी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळते. तर आता ह्या सेक्टरमध्ये आपण पहिल्यांदा बघणार आहोत ॲटो सेक्टरचं ॲनालिसिस. CNX ॲटो. वीकली चार्ट पाहूया. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आता सध्या करोनामुळे चिपचं शॉर्टेज आहे, त्यामुळे 4 व्हीलरच्या सेगमेंटमध्ये प्रोडक्शन ही होत नाहीये आणि तेवढा सेल्स ही होत नाहीये. बट आता जो सेल्सचा डाटा आलेला आहे तो प्रिव्हियस इयरच्या महिन्यापेक्षा ग्रेट होता. तर आपण जर विकली चार्ट काढला तर CNX ॲटोनी प्रिव्हियसचा जो लो होता त्याला सपोर्ट देऊन वरती जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि ते एक चांगल्या प्रकारची ग्रीन कॅन्डल आपल्याला दिलेली आहे. तरीही त्यांनी 220 EMIच्या 20 EMIच्या लाईनला क्रॉस केलेलं नाहीये. तो एक प्रकारचा रेजिस्टन्स आपल्याला तिथे पाहायला मिळतो. बट रिकव्हरी मात्र ॲटो सेक्टरमध्ये छान आहे. डेचा जर चार्ट पाहिला आपण तर डेच्या चार्टमध्ये खूप सुंदर आपल्याला असं एक सपोर्ट 200 EMIचा हे पहा, ब्रेकआउट दॅन रिटेस्ट दॅन अप मूव्ह. म्हणजे ॲटो सेक्टरनी डेच्या चार्टला 200 EMI सपोर्ट घेतलेला आहे, प्लस प्रिव्हियसच्या सपोर्टलाही त्यांनी सपोर्ट करून तो अप मूव्ह देण्याचा प्रयत्न करत आहे. जर अपकमिंग इयरमध्ये मंथमध्ये ॲटो सेल्सचा डाटा आपण असा कन्सिडर केला की चांगला येईल तर आपल्याला एक सुंदरशी रॅली आपल्याला ॲटो सेक्टरमध्ये पाहायला मिळेल. पण ट्रेड करताना काही चांगल्या निवडक कंपन्यांमध्येच तुम्ही शेअर्स घ्या आणि ट्रेड करा. आता निफ्टी ॲटोमध्ये माझ्या माहितीनुसार काही स्टॉक आहेत जे की मी तुम्हाला चार्ट ॲनालिसिस सांगू शकतो. त्याच्यामध्ये बजाज ॲटो आहे. बजाज ॲटो ही सध्या आता 200चे EMIच्या आसपास ट्रेड करत आहे. आणि तो इथं कन्सोलिडेट झोन मध्ये सध्या तो ट्रेड करत आहे. म्हणजे तो ऑलमोस्ट करेक्शन दिलेला आहे 4,300 पासून ते 3,700 पर्यंत. ज्याही कोणत्या कंपन्या असतात ज्या की स्ट्रॉंग फंडामेंटल असतात अशा कंपन्या सहसा 200 EMI ला करेक्शन देऊन बाउन्स बॅक होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. त्यामुळे तुम्ही बजाज ॲटोमध्ये एक 1-2 मंथ साठी छोट्या अमाऊंटनी इन्व्हेस्टमेंट करू शकता.
प्लस तुम्ही जर इथे पाहिले 200 EMA ला व्हॉल्यूम मात्र छान आहे, म्हणजे इथे डिलिव्हरी पर्सेंटेज किंवा स्टॉक होल्डिंग करण्याचं प्रमाण थोडक्यात जास्त आहे, त्यामुळे हा एक स्टॉक खूप छान आहे. दुसरा स्टॉक आहे आपला टीव्हीएस मोटर. टीव्हीएस मोटरने 200 EMA ला ब्रेकआउट दिलेला आहे आणि प्रिव्हियसचा जो रेजिस्टन्स आहे विकली चार्ट मध्ये, प्रिव्हियसचा जो हाय होता त्याला सपोर्ट घेतलेला आहे आणि विकलीच्या 200 EMA ला त्यानं छानशी कॅन्डल दिलेली आहे. हे पहा, बुलिश कॅन्डल विथ व्हॉल्यूम. ते सुंदरशी एक त्यांनी सपोर्ट दिलेला आहे आणि तो अप मूव्ह होण्याचा प्रयत्न करत आहे. बट जोपर्यंत 200 EMA च्या वरती तो क्लोज होणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये मुवमेंट येणार नाही. सो पॉसिबिलिटी आहे की 200 EMA च्या वरतीच बाईंग करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. दुसरा जो आपला आहे तो आहे मारुती सुझुकी. मारुती सुझुकी एका रेंज मध्ये ट्रेड करत आहे काही वीक पासून. सगळ्यांनाच माहिती आहे की चिप शॉर्टेज आहे आणि सेलचा डाटाही कमी येत आहे. बट शॉर्ट टर्मचा व्ह्यू घेतला जर आपण तर व्हॉल्यूम मागच्या वीक मध्ये मारुती सुझुकी मध्ये चांगलं होतं, जे की 20 EMA च्या वरती क्लोज झालेला आहे. प्लस 200 EMA ला चांगलं स्ट्रॉंग सपोर्ट देऊन एक बुलिश कॅन्डल तयार झालेली आहे, जी की प्रिव्हियसलाही आपण पाहू शकतो. म्हणजे मारुती सुझुकी मध्ये अपकमिंग वीक मध्ये किंवा मंथ मध्ये एक सुंदरशी छोटी रॅली येण्याचा प्रयत्न आहे. बट बाईंग ही तुमची 200 EMA च्या वरतीच असली पाहिजे. इथे पहा 200 EMA क्रॉस केलेला आहे, परत तिथून तो स्ट्रॉंग रिबाउंड दिलेला आहे त्यांनी. तर अशा एक छोट्याशा रेंज बाउंड मध्ये तुम्ही मारुती सुझुकीला ट्रेड करू शकता. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो आपला फोकस आहे, तो टायरच्या रिलेटेड कॉम्पोनंट आहे, जो ऑटो सेक्टर मधला महत्वाचा आहे. त्याच्या काही स्टॉकचे आपण चार्टिंग अनालिसिस करणार आहोत. पहिला आहे सिॲट लिमिटेड. वीकली चार्ट पाहता सिॲट मध्ये एक सुंदर अप मूव्ह होता 200 EMA पासून, तिथून तो करेक्शन झालेला आहे. आणि ट्रेड लाईन ला फॉलो करत करत तो डाऊन फॉल मध्ये आलेला आहे. डे चा चार्ट पाहता तर ट्रेड लाईन काढली आपण तर तो जवळजवळ आता 200 EMA च्या आसपास ट्रेड करत आहे आणि प्रिव्हियसच्या लोला तो सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करत आहे. इन केस तो 20 EMA च्या वरती जर क्लोज झाला तर आपल्याला अपकमिंग वीक मध्ये एक
रेजिस्टन्स आहे तो म्हणजे 14,450च्या आसपास रेजिस्टन्स आहे. तो ब्रेकआउट दिल्यानंतर एक सुंदरसे आपल्याला रॅली पाहायला मिळेल सिॲट लिमिटेड मध्ये. बट थोडं व्हॉल्यूमनी सपोर्ट करायला हवं आहे. ठीक आहे, व्हॉल्यूम मागच्या 2 कॅन्डलस्टिक मध्ये व्हॉल्यूम आहे, पण आपल्याला पाहिजे तेवढा व्हॉल्यूम नाही आहे. बट हा स्टॉक आपल्या रडारवर असला पाहिजे. सिॲट नंतर जेके टायर. जेके टायर जेके टायर मध्ये एक सुंदरशा ट्रेड लाईन मध्ये तो ट्रेड करत आहे आणि तो हायर हाय च्या ह्याच्यानुसार ट्रेड करत आहे. ऑल्सो त्यांनी निफ्टी फिफ्टीला तो ओव्हर ट्रेड करत आहे. या चार्टिंग वरून आपल्याला दिसत आहे. आत्ताच त्याने एक 20 EMA ला सपोर्ट घेतलेला आहे आणि एक स्ट्रॉंग रिबाउंड आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. जर डेच्या चार्टला आपण गेलो तर तो ट्रेड लाईनला सपोर्ट घेऊन एक स्ट्रॉंग मोठी कॅन्डल दिलेली आहे. जर आपण अपकमिंग वीक मध्ये टार्गेट 166 ठेवून जर याच्यामध्ये ट्रेड केलं तर त्याच्यामध्येही तुम्हाला चान्सेस आहेत चांगले रिटर्न्स मिळण्याचे. त्यामुळे जेके टायर मध्ये तुम्ही आता सध्या इन्व्हेस्टमेंट करू. जेके टायर नंतर अपोलो टायर. हे पहा, अपोलो टायर करेक्शन होऊन 200 EMA ला आला होता, जो की तिथून स्ट्रॉंग रिबाउंड होण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांनी 20 EMA, 50 EMA आणि 200 EMA ला क्रॉस ओव्हर दिलेला आहे विथ व्हॉल्यूम. व्हॉल्यूम एवढं स्ट्रॉंग नाहीये, बट व्हॉल्यूम आहे याच्यामध्ये. तर अपोलो टायरला रेजिस्टन्स पाहता 242 हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. हा जर ब्रेकआउट दिला तर स्टॉक हा रॅली होण्याचा प्रयत्न करेल. अशा ट्रेड मध्ये तुम्ही 200 EMA चा स्टॉप लॉस ठेवून ट्रेड करू शकता. हे काही झालेत ऑटो सेक्टरच्या रिलेटेड काही स्टॉक आणि त्याचे चार्टिंग अनालिसिस होतं. ह्या सेक्टरमध्ये तुम्ही बजाज ऑटो आणि मारुतीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, प्लस जेके टायर आणि अपोलो टायर मध्ये. नंतर आपण पुढचा सेक्टर जर घेतला जो की होम अप्लायन्सेस किंवा कंझ्युमर ड्युरेबल म्हणता येईल आपल्याला. अशा सेक्टर मधल्या काही कंपन्या आहेत ज्याची डिमांड फेस्टिव्ह सीझन मध्ये वाढू शकते. तर अशा कंपन्या आहेत ज्या कंपन्या मिक्सर बनवतात, कुकर बनवतात किंवा होम अप्लायन्स मध्ये त्याचा उपयोग जास्त होतो. अशांची डिमांड थोडक्यात वाढली जाते. अशा काही निवडक कंपन्या आहेत की त्यांचा आज आपण चार्टिंग अनालिसिस करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला घेऊया आपण वर्लपूल. वर्लपूल इंडियामध्ये जर तुम्ही पाहता एक स्ट्रॉंग रिकव्हरी आलेली आहे.
ह्या स्टॉकमध्ये त्यांना 200 EMA डेचा जो ब्रेकआउट दिलेला आहे आणि परत रिबाउंड होऊन स्ट्रॉंग रिबाउंड होऊन तो इथे ब्रेकआउट देण्याच्या आसपास आहे. जर आपण वीकचा चार्ट काढला तर अशी एक सुंदरशी ट्रेड लाईन आपल्याला इथे पाहायला मिळेल. हे बघा, वीकच्या कॅन्डल मध्ये एक डोजी दिलेला आहे इथे आणि तिथून तो पुढे रिबाउंड झालेला आहे. हा डोजीचा एक कॅन्डल आहे, तिथून एक स्ट्रॉंग रिकव्हरी आपल्याला पाहायला मिळालेली आहे विथ व्हॉल्यूम. जर वरफुल में 200 EMA डेचा जर EMA तोडला आणि तो परत रिटेस्ट केला तर याच्यामध्ये आपल्याला स्ट्रॉंग अपमूव पाहायला मिळू शकतो. त्यामुळे हाही तुमचा एक रडारवर असला पाहिजे. दुसरा आहे आपला बजाज इलेक्ट्रिकल. बजाज इलेक्ट्रिकल मध्ये ऑलरेडी मुवमेंट झालेली आहे आणि तो नियर ब्रेकआउटच्या आसपास ट्रेड करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा प्रिव्हियस हायला तो रिटेस्ट केलेला आहे. इन विथ व्हॉल्यूमने प्लस तो निफ्टी 50च्या ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे ऑलरेडी त्याने दिलेलंच आहे. जर बजाज कंझ्युमरने स्ट्रॉंग ब्रेकआउट दिला, पीक मध्ये पाहूया आपण. येस, चान्सेस आहेत तो ब्रेकआउट देण्याचे. हाही स्टॉक तुमच्या रडारवर असला पाहिजे, कारण इथे स्ट्रॉंग बाईंग झालेला आहे आणि हे बाईंग ह्या स्टॉकला खाली 20 EMA च्या खाली येऊ देणार नाही. तरी तुम्ही याच्यामध्ये 20 EMA चा स्टॉप लॉस लावून बाईंग करू शकता. बजाज इलेक्ट्रिकल नंतर स्टोक्राफ्ट. स्टोक्राफ्टने ऑलरेडी ब्रेकआउट दिलेला आहे, त्याच्यामध्ये मोमेंटम ही चांगलं आहे. बट ट्रेडिंग हे आता न करता तुम्ही 20 EMA च्या आसपास येऊन जर ट्रेड घेतला तर तो तुम्हाला चांगला बेनिफिशियल राहील. इथे पहा, 20 EMA पासून अपमूव झालेला आहे, परत तो रिकवर झालेला आहे 50 EMA ला, परत तिथून अपमूव दिलेला आहे, परत 20 EMA ला तो 20 आणि 50 EMA ला तो परत रिकवर होऊन अपमूव दिलेला आहे. त्यामुळे स्टोक्राफ्ट मध्ये आता सध्या इन्व्हेस्टमेंट करणं ही चुकीचं ठरू शकतं आपलं. नंतर बटरफ्लाय गांधीमा बटरफ्लाय. हा स्टॉक अप ट्रेंड मध्ये कन्सोलिडेट झालेला आहे, किंवा कन्सोलिडेट झोन मध्ये ट्रेड करत आहे. बट तो एक चांगल्या ट्रेड लाईनला सपोर्ट करून ट्रेड करत आहे आणि लास्ट वीक मध्ये त्यांनी एक 20 EMA ला बुलिश कॅन्डल दिलेली आहे, जी की अपमूव दर्शवत आहे. जर तुम्ही डेच्या चार्टला गेला तर इथे पाहू शकता की ट्रेड लाईन ब्रेकआउट न
केलेली नाहीये, तरी तुम्ही याच्यामध्ये एंट्री करू शकता आणि 700चा स्टॉप लॉस ठेवून 862चं टार्गेट अपकमिंग वीक मध्ये किंवा मंथ मध्ये ठेवू शकता. पुढचा आपला सगळ्यांचा आवडता स्टॉक म्हणजे हॉकिन्स. हा BSE वर ट्रेड होतो. हॉकिन्स कुकर वीकचा चार्ट. हा पण एक सुंदरशा ट्रेड लाईनच्या झोन मध्ये मुवमेंट देताना दिसत आहे. फर्स्ट सपोर्ट आणि सेकंड सपोर्ट म्हणजे ही ट्रेड लाईन आपली आता व्हॅलिड झालेली आहे आणि या ट्रेड लाईनला स्टॉप लॉस ठेवून तुम्ही याच्यामध्ये ट्रेड करू शकता किंवा ट्रेड घेऊ शकता. एक सुंदरसा असा प्रिव्हियस हायचा जो सपोर्ट आहे हे पहा, ब्रेकआउट देऊन चांगला त्याने सपोर्ट घेतलेला आहे. तर हा सपोर्ट किंवा स्टॉप लॉस ठेवून तुम्ही याच्यामध्ये टार्गेट हे 6500चा टार्गेट ठेवू शकता फॉर शॉर्ट टर्म. हॉकिन्स झाल्यानंतर IFB इंडस्ट्रीज वीकली चार्ट एक सुंदरसा आपल्याला स्ट्रॉंग रिकव्हरी IFB मध्ये पाहायला मिळत आहे. बुलिश कॅन्डल आहे प्लस ऑल EMA ला ब्रेकआउट वीकली चार्ट मध्ये IFB ने दिलेला आहे, म्हणजे अपकमिंग सेशन मध्ये तो चांगला ट्रेड होण्याची शक्यता आहे. हे पहा 200 EMA च्या आसपास आलेला आहे, तिथून अप मूव दिलेला आहे शॉर्ट टर्म साठी, परत तिथून रिकव्हरी झालेली आहे. 200 EMA ला स्ट्रॉंग व्हॉल्यूमने ब्रेकआउट दिलेला आहे. बट अजून याने रिटेस्ट मात्र 200 EMA ला दिलेलं नाही. थोडंफार खाली रिकव्हरी होईल त्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये एंट्री घेऊ शकता. 200 EMA चा तुम्ही स्टॉप लॉस ठेवून टार्गेट 1180 जे की स्ट्रॉंग टार्गेट आहे. दोनदा सपोर्ट दोनदा रेजिस्टन्स आहे त्याला, त्यामुळे IFB मध्ये सुद्धा तुम्ही थोडी रिकव्हरी नंतर एंट्री घेऊ शकता. IFB नंतर TTK प्रेस्टिज NSE. TTK प्रेस्टिज मध्ये रिकव्हरी तर छान आहे, बट तुम्ही इथे क्लोजली जर ऑब्झर्वेशन केलं तर TTK प्रेस्टिज हा 20 EMA ला टच होत आहे आणि तिथून तो एक चांगला रिबाउंड देत आहे. तिथून परत तो कन्सोलिडेट होऊन 20 EMA ला टच करत आहे, तिथून एक चांगला रिबाउंड देत आहे. म्हणजे बाईंग झोन हा 20 EMA ला वीकली चार्ट वर आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे TTK प्रेस्टिज 20 EMA च्या आसपास आल्यानंतर तुम्ही ट्रेड घेऊ शकता. वीकली चार्ट डे चार्टला आपल्याला
सेम कंडिशन पाहायला मिळत आहे. 20-50 EMA आणि 200 EMA च्या आसपास आहे. परत 50-20 EMA च्या क्रॉसओव्हरला स्ट्रॉंग अपमूव्ह आहे. TTK प्रेस्टेज मध्ये व्हॉल्यूम मात्र फारच कमी आहे. त्याच्यामध्ये ट्रेड घेण्यामध्ये आता सध्या काहीही पॉइंट नाहीये. सो अवॉइड TTK प्रेस्टेज. दुसरा एक आपला सेगमेंट म्हणजे जो की कॉटन आणि टेक्सटाईलच्या रिलेटेड आहे. अशा सीझन मध्ये अपकमिंग फेस्टिवल सीझन मध्ये अशा कॉटन आणि टेक्सटाईलच्या कपड्यांची डिमांड वाढते. त्यामुळे अशा कंपन्या प्रोडक्शन फेस्टिवल सीझनला जास्त करतात.